झोपल्यानंतर आत्मा कुठे जातो आणि तो काय करतो? आत्म्याचे रहस्य. झोपल्यानंतर आत्मा कुठे जातो? तो काय करतो? आत्म्याचे रहस्य या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी बरेच लोक उत्सुक असतात. असे अनेक गोंधळात टाकणारे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे शोधणे खूप कठीण आहे. झोपल्यानंतर बऱ्याचदा आपला आत्मा देवाला भेटतो. ह्या व्हिडिओमध्ये आज आपण एक रहस्य उलगडणार आहोत. आजचा प्रश्न म्हणजे झोपल्यानंतर आत्मा कुठे जातो? झोपल्यानंतर आत्मा भटकंतीसाठी जातो. जर कोणी आत्म्याला बांधले तर काय होईल? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक मानवाला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे. जर तुम्ही भगवान श्रीकृष्णांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्कीच लिहा. फक्त काही भौतिकवादी लोक हा व्हिडिओ स्वीकारू शकणार नाही, कारण त्यांना वाटते की हे सर्व ढोंग आहे. प्रत्यक्षात ढोंगीपणा असे काही नाही. आत्मा म्हणजे ढोंगीपणा नाही. आत्मा हा एक जिवंत प्राणी आहे जो कधीही मरत नाही. काही मासिके तुम्हाला सांगतील की आत्मा नाही, पण मित्रांनो, आता परदेशी शास्त्रज्ञांनीही आत्म्याचे अस्तित्व सिद्ध केले आहे. आपण याबद्दल नंतर सविस्तर बोलणार आहोत. एका श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, हे पार्थ, आत्म्याला शस्त्रांनी कापता येत नाही, अग्नीने जाळता येत नाही, वारा त्याला उडवून लावू शकत नाही, किंवा त्याला कोणतेही दुःख होत नाही. आत्मा नेहमीच अमर राहतो. मित्रांनो, काही लोक म्हणतात की झोपल्यानंतर आत्मा अज्ञात ठिकाणी प्रवास करतो. तुम्हाला कधीतरी प्रश्न पडला असेल की झोपल्यानंतर आत्मा कुठे जातो? स्वप्नांचे मानसशास्त्र सुरुवातीपासूनच मानवांसाठी एक उत्तम उपाय आहे. तत्वज्ञानी, शास्त्रज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञांनी त्याचे अर्थ त्यांच्या पद्धतीने लावले आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहेच की जेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हा आपण सर्वजण स्वप्ने पाहतो. आजही स्वप्ने हा संशोधनाचा एक मनोरंजक विषय आहे. स्वप्नांचे विज्ञान बरेच काही सांगते, तरीही शास्त्रज्ञ अजूनही गोंधळलेले आहेत. जरी ती अचेतन मनाची भाषा मानली जात असली तरी अद्याप कोणतेही निश्चित मत तयार झालेले नाही. हजारो वर्षांपूर्वी ग्रीक तत्वज्ञानी हिप्पोक्रेट्सचा असा विश्वास होता की झोपेनंतर आत्मा शरीर सोडून इकडे तिकडे फिरतो. त्या अवस्थेत तो जे काही पाहतो किंवा ऐकतो ते स्वप्न आहे. प्लेटोने त्याच्या टाइम्सिस या पुस्तकात त्याचे वर्णन लक्षणांच्या अभिव्यक्ती म्हणून केले आहे. अरिस्टॉटलने लिहिले आहे की केवळ मानवच नाही तर मेंढ्या, शेळ्या, गायी, कुत्रे आणि घोडे इत्यादी देखील स्वप्न पाहतात. वेगळा विषय चॅनेल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि हात जोडून विनंती करते की जर तुम्ही आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आपल्या मनात अनेक प्रश्न येत राहतात. त्यापैकी एक म्हणजे झोपल्यानंतर आत्मा कुठे जातो? चला सविस्तर जाणून घेऊया. व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा. जेव्हा आपण रात्री झोपतो त्यावेळी आत्म्याचे काय होते? तो शरीरात राहतो की तो दुसरीकडे कुठेतरी जातो? आणि असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे माणसाला जाणून घ्यायची असतात. कारण प्रत्येकाला स्वतःबद्दल सर्व काही जाणून घ्यायचे असते आणि जेव्हा आत्म्याचा प्रश्न येतो तेव्हा लोक त्याबद्दल अधिक उत्सुक होतात. त्यांना जाणून घ्यायचे असते की आपण त्याबद्दल कसे जाणून घेऊ शकतो. असे बरेच लोक आहेत जे संत आणि ऋषींची मदत घेतात आणि त्यांच्याकडे जातात आणि याबद्दल बोलतात. पुराणानुसार आत्म्याच्या हालचाली आणि त्याचे एका विशिष्ट जगात पोहोचण्याचे वेगवेगळे वर्णन आहे. आपण पौराणिक मत जाणून घेऊ, परंतु प्रथम आपण वैदिक मत थोडक्यात जाणून घेऊया, जे हालचालीच्या संदर्भात आहे. आपला आत्मा शरीरात राहतो की आपला आत्मा मानवी शरीरापासून वेगळा होतो? जेव्हा एखादी व्यक्ती खूप थकल्यानंतर झोपी जाते तेव्हा त्याला त्या वेळी खूप विचित्र गोष्टी दिसतात
आणि कधीकधी आत्मा देवाला भेटण्यासाठी पोहोचतो, तेव्हा आपल्याला असे वाटते की आपण मेलो आहोत आणि आपण देवाकडे आलो आहोत. आपण त्याला प्रत्यक्ष पाहतो, ज्यामुळे आपल्याला खूप आराम मिळतो आणि तिथून बाहेर पडावेसे वाटत नाही. कारण झोपल्यानंतर आपले शरीर अगदी मृतासारखे होते आणि बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला उठवण्याचा प्रयत्न करूनही तो जागे होत नाही, कारण त्यावेळी त्याचा आत्मा खूप दूर गेला असतो, ज्यामुळे तो व्यक्ती बराच वेळानंतर जागा होतो. तुम्हालाही कधीकधी असे वाटले असेल की तुम्ही तुमच्या स्वप्नात तुमची इष्ट देवता पाहिली आहे. तुम्ही त्यांच्याशी बोलला असाल किंवा तुम्ही त्यांना तुमच्या समस्या सांगितल्या असतील, त्या तुमच्यासमोर येत आहेत आणि तुम्ही त्या पाहत आहात. अशा अनेक प्रक्रिया आहेत ज्या तुमच्यासाठी खूप मौल्यवान आणि शुभ आहेत. तुम्हाला वाटते की तुम्ही आता इथेच राहून फक्त त्या पाहत राहाव्यात. पण हे सर्व तुमच्या आत्म्याद्वारे केले जात आहे. ज्या दिवशी तुम्ही ही स्वप्ने पाहता, म्हणजेच तुमचा आत्मा देवाला भेटतो, त्या दिवशी तुमचे शरीर आणि मन पूर्णपणे शुद्ध होते. मित्रांनो, झोपेतही आत्मा अचेतन मनाशी जोडला जातो, म्हणून झोपेला दुसरे मृत्यू असे नाव देण्यात आले आहे. झोपल्यानंतर तुम्ही तुमच्या भविष्यात जाऊ शकता. कधीकधी तुमच्या आत्म्याने तुमचे भविष्य देखील पाहिले असते. मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगितले होते की झोपल्यानंतर तुमचे अचेतन मन आत्म्याच्या मदतीने भविष्यात जाऊ शकते. ते भविष्य पाहू शकते. त्यात ती क्षमता आहे. अशी अनेक उदाहरणे तुमच्यासमोर आहेत. ज्यात झोपल्यानंतर आपले अचेतन मन भविष्यात गेले, ज्या गोष्टी तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिल्या नसत्या, त्या तुम्ही बंद डोळ्यांनी पाहता, म्हणजेच तुमचा आत्मा झोपल्यानंतर त्या पाहतो. तुम्हालाही अशी अनेक स्वप्ने पडली होती जी नंतर खरी ठरली. अशी स्वप्ने आपल्याला येतात जेव्हा आपले अचेतन मन भविष्यात गेले असते. आपले अचेतन मन भविष्य कसे जाणते हे सांगणे कठीण आहे, परंतु असे मानले जाते की भौतिक जगात जे काही घडते ते सूक्ष्म जगात आधीच घडले आहे. याचा अर्थ असा की आपल्यासोबत जे काही घडते ते प्रथम सूक्ष्म जगात घडते आणि त्यानंतरच त्याचा भौतिक जगावर परिणाम होतो. जेव्हा आपण झोपी जातो तेव्हा आपले अवचेतन मन अनंत जगात सामील होते आणि ते कुठे काय घडत आहे ते पाहू शकते. कधीकधी झोपल्यानंतर आपला आत्मा आपल्याला वैकुंठ धाम देखील दाखवतो, जसे देव दूरवरून कुठेही पाहू शकतात आणि सूक्ष्म जगात काय घडले आहे ते पाहू शकतात. अवचेतन मन ते सहज शोधते. भविष्य सांगणाऱ्या स्वप्नांमध्ये आपले अवचेतन मन त्या ठिकाणी जाऊन ते पाहू शकते किंवा ते म्हणू शकते की ते येथूनच ते ठिकाण पाहू शकते. मलाही एकदा असेच स्वप्न पडले होते. आमच्या मावशीला एक मुलगा होता आणि तो गौराच्या दिवशी मरण पावला. तो मेला आहे हे आम्हाला माहीत नव्हते, पण त्याच दिवशी मी माझ्या स्वप्नात पाहिले की तो मेला आहे. जरी मी ते खोटे मानले असले तरी सकाळी जेव्हा मला कळले की प्रत्यक्षात माझ्या मावशीचा मुलगा मेला आहे, तेव्हा मला आश्चर्य वाटले. तथापि, प्रत्येक स्वप्न खरे होत नाही. 100 पैकी फक्त एक स्वप्न पूर्ण होते. म्हणून स्वप्न पाहिल्यानंतर घाबरू नका. मन शांत ठेवा मित्रांनो, हे फक्त आपल्यासोबतच घडते असे नाही. तुमच्या कुटुंबातही असे काही लोक आहेत ज्यांनी त्यांच्या स्वप्नात भविष्य पाहिले आहे. मी तुम्हाला सांगतो की संपूर्ण भविष्य निश्चित नसते, परंतु काही गोष्टी निश्चित असतात. मित्रांनो, झोप म्हणजे तुमचे जागरूक मन झोपते. जागरूक म्हणजे तुमच्या शरीराचा एक भाग असल्याचे म्हटले जाते. ते झोपते. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा फक्त तुमचे जागरूक मन झोपते. जागरूक म्हणजे बाह्यमन असते. पण आतील मन कधीच झोपत नाही, त्याला त्याची गरज नसते. जेव्हा चेतन मन झोपते तेव्हा आपण बाहेरील गोष्टी पाहणे आणि ऐकणे थांबवतो आणि जरी आपण पाहिले तरी ते चेतन मनाच्या मदतीने घडत नाही. काही लोक जे मेले आणि नंतर पुन्हा जिवंत झाले, त्यांनी त्या सर्व गोष्टींबद्दल सांगितले ज्या त्यांनी पाहिल्या नव्हत्या. याचा अर्थ असा की ते त्यांच्या अवचेतन मनाशी जोडलेले होते. मित्रांनो,
आत्मा काहीही करत नाही कारण तो एक अभौतिक अस्तित्व आहे, त्यात कोणताही आसक्ती नाही. जेव्हा आपण निर्गुण बद्दल बोलतो तेव्हा तो स्वतः आत्मा असतो. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले अवचेतन मन आत्म्याशी जोडले जाते आणि सक्रिय होते आणि त्यानंतर आपण स्वप्नांमध्ये फिरतो. अशा प्रकारे पाहिल्यावर आपल्याला असे वाटते की झोपल्यानंतर आपला आत्मा कुठेतरी जात आहे. तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की हा विज्ञानाशी संबंधित एक गहन विषय आहे आणि त्याचे उत्तर खूप तपशीलवार आहे. तुम्हाला हे समजून घेतले पाहिजे की आत्मा कधीही झोपत नाही आणि जोपर्यंत तो शरीरात असतो तोपर्यंत तो नेहमीच सक्रिय असतो. असे म्हटले जाते की मृत्यूनंतर तो अनंत आकाशात विलीन होतो. जरी याचे खरे उत्तर कोणाकडेही नाही, परंतु माझ्या अनुभवावरून आणि आत्म्याबद्दल वाचून मला कळले की आत्मा हा मेंदूतील एक पांढरा चमकणारा बिंदू आहे, जो सुईच्या टोकाइतका आहे, जो शरीरात सर्वत्र फिरून चेतना राखतो. जर तुम्ही असा विचार करत असाल की झोपल्यानंतर तुमचा आत्मा कुठेतरी जातो, तर तुम्ही चुकीचे विचार करत आहात. खरंतर आत्मा सर्वत्र उपलब्ध आहे, म्हणजेच तो सर्वत्र उपलब्ध आहे, परंतु तुमचा आत्मा काही कर्माच्या चौकटीत बंद असल्याने तुम्हाला असे वाटते की तुम्ही एक वेगळे अस्तित्व आहात, परंतु तसे नाही. जर तुम्ही कर्माची ती चौकट काढून टाकली, तर तुमचा आत्मा किंवा माझा आत्मा असे काही नाही. याचा अर्थ असा की झोपल्यानंतर तुमचा आत्मा कुठेही जात नाही. त्याला कुठेही जाण्याची गरज नाही, परंतु तुमचे मन हालचाल करते. आपण या हालचालीला आपल्या आत्म्याची हालचाल मानतो. स्वप्नांमध्ये आपण वर्तमान पाहू शकतो. मित्रांनो, स्वप्नांमध्ये तिसरी परिस्थिती अशी आहे की आपण वर्तमानाला जसे आहे तसेच पाहू शकतो. वर्तमानात जे काही घडत आहे आणि आपण ते स्वप्नाच्या स्वरूपात पाहत आहोत. अशी स्वप्ने आपल्याला कुठे काय घडत आहे ते सांगतात. मित्रांनो, अशा स्वप्नांचे माझ्याकडे फारसे पुरावे नाहीत, परंतु मी एका घटनेचा उल्लेख करू इच्छितो. डॉक्टर अरुण कुमार लिहितात की एकदा ते झोपेत असताना त्यांनी पाहिले की सज्जनजी त्यांच्याकडे आले आणि म्हणत होते की मी जात आहे. तुम्ही मुलांची काळजी घ्या. त्यानंतर अचानक लेखक डोळे उघडतो आणि वेळ पाहतो. रात्रीचे 3 वाजले आहेत. हे सर्व कसे घडले आणि सज्जनजी येथे येण्याचा अर्थ काय आहे हे त्याला समजत नाही. पण जेव्हा सकाळ होते तेव्हा त्याला कळते की सज्जनजी रात्री 1 वाजता मरण पावले होते. स्वप्नात आपण वर्तमान पाहू शकतो. मित्रांनो, हा सज्जनजींचा आत्मा होता. जरी लेखकाचे जागृत मन जागे झाले नव्हते परंतु अचेतन मन जागृत राहते आणि म्हणूनच त्याने ते स्वप्न म्हणून पाहिले. आत्मा अचेतन मनाशी सहजपणे संपर्क साधू शकतो परंतु त्याच्यासाठी सज्जन मनाशी संपर्क साधणे इतके सोपे नाही. म्हणूनच देव आणि इतर आत्मे स्वप्नांद्वारे काहीतरी सांगतात. जागरूक मनाच्या स्वतःच्या मर्यादा असतात आणि अवचेतन मनाच्या स्वतःच्या मर्यादा असतात. यामध्ये एक भौतिक आहे आणि दुसरे सूक्ष्म आहे. झोपल्यानंतर तुम्ही भूतकाळ पाहू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की आत्मा एक मदतगार आहे, तो फक्त मदत करू शकतो, यामुळे हे शक्य आहे. झोपेनंतर दुसरी शक्यता म्हणजे तुमचे अवचेतन मन भूतकाळ पाहू शकते. येथे आपण अनेक उदाहरणांसह भूतकाळाची चर्चा करू. भूतकाळ म्हणजे जे घडले आहे आणि त्याचे भाग तुमच्या आत उपस्थित आहेत, परंतु जागरूक मन त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. परंतु अवचेतन मनासाठी या गोष्टींपर्यंत पोहोचणे सोपे आहे. जेव्हा आपण साठवलेल्या माहितीबद्दल बोलतो, तेव्हा आपण त्या माहितीबद्दल बोलत असतो, जी तुम्ही तुमच्या अनेक आयुष्यात साठवून ठेवली आहे. ती अजूनही उपस्थित असतात, पण तुम्ही ती मिळवू शकत नाही. जेव्हा तुम्ही स्वप्नात असता तेव्हा तुमचे अवचेतन मन तुम्हाला ती माहिती स्वप्नांच्या स्वरूपात दाखवते जी आधीच घडलेली असते. मित्रांनो, याचा परिणाम असा होतो की बऱ्याच वेळा आपण अशा गोष्टींचे स्वप्न पाहतो ज्याबद्दल आपल्याला या आयुष्यात काहीही माहिती नसते आणि त्या कुठेही पाहिल्याही नसतात.
आपण अशी स्वप्ने देखील पाहू शकतो, हे अनेक लोकांसोबत घडते. एका महिलेला स्वप्नात एक मंदिर दिसायचे जे तिने कधीही पाहिले नव्हते. त्यानंतर जेव्हा त्या महिलेने मंदिर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला ते सापडले. त्यानंतर त्या महिलेला कळले की हे तिच्या मागील जन्माचे ठिकाण आहे. म्हणूनच तिला या मंदिराचे स्वप्न वारंवार यायचे. याचा अर्थ असा की तिच्यातील अवचेतन मन तिला ही माहिती दाखवण्याचा प्रयत्न करत होते. कदाचित ते तिला जाणीव करून देण्यासाठी होते. या संदर्भात आपले अवचेतन मन आपल्या मागील जन्मातील घटनांपर्यंत कसे पोहोचते ते आपण जाणून घेऊया. बऱ्याच दिवसांपासून मी माझ्या मागील आयुष्यात मी काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण मला ते कळू शकले नाही कारण मला त्याबद्दल माहिती नव्हती. त्यानंतर मला माझ्या समस्येचे निराकरण करण्याचा एक मार्ग सापडला आणि मी झोपताना माझ्या अवचेतन मनाला हा प्रश्न वारंवार विचारू लागलो. आणि झोपण्यापूर्वी मी दररोज हे करत असे. सुमारे 8 दिवस सतत असे केल्यानंतर मला एक स्वप्न पडले ज्यामध्ये मी पाहिले की मी एक स्त्री आहे आणि माझा जन्म एका खूप मोठ्या घरात झाला आहे. त्या आयुष्यात माझी आई आता माझी सासू होती. आम्ही खूप श्रीमंत आहोत, जरी मला त्या महिलेचा चेहरा कसा होता होता ते दिसत नव्हते. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण झोपल्यानंतर आपल्या आत्म्याचे काय होते हे शिकलो. खरं तर फक्त आपले चेतन मन झोपते, तर अचेतन मन जागृत अवस्थेत राहते. या संदर्भात मी तुम्हाला आणखी एक मनोरंजक घटना सांगेन. खरं तर जेव्हा आपल्या घरात नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढतो, तेव्हा आपल्याला झोप येत नाही आणि आपण खूप त्रासदायक होतो. रात्री अचानक वारंवार डोळे उघडणे हे याचेच लक्षण आहे. आपल्या घरात देवांच्या मूर्ती ठेवल्या जातात. एके दिवशी आम्ही त्या सर्व उचलल्या आणि घराबाहेरील मंदिरात ठेवल्या. मी तुम्हाला सांगतो की आमच्या घराभोवती एक नकारात्मक शक्ती आहे, जी येथून गेल्यानंतर खूप वर्षांपूर्वी मरण पावली आणि जिथे नकारात्मक शक्ती म्हणजेच भूत असते, तिथे विचित्र स्वप्ने पडणे सामान्य आहे. ते भूतांच्या रूपात फिरतात. त्या दिवसानंतर माझ्यासोबत गोष्टी चुकीच्या होऊ लागल्या. मी रात्री झोपायचो पण कसे तरी माझे डोळे पुन्हा पुन्हा उघडत होते. हे यापूर्वी कधीही घडले नव्हते आणि डोळे उघडल्यानंतर मला असे वाटायचे की कोणीतरी इथे आहे, जरी मी कोणालाही पाहू शकत नव्हतो. प्रत्येकाला नकारात्मक शक्ती दिसत नाही. मी विसरलो होतो की हे सर्व मूर्तींमुळे घडत आहे. हे 9 दिवस घडत राहिले आणि मला हे घडण्यामागील कारण समजू शकले नाही. त्यानंतर 2 दिवस मी रात्री जाग येण्याचे कारण वारंवार विचार आणि विश्लेषण केले. मग मला कळले की मी मूर्ती काढून टाकल्यापासून हे घडत आहे. तुमच्या घरात कोणत्याही देवतेच्या मूर्ती असणे किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला आधीच माहीत असेल. त्यानंतर मी त्या मूर्ती पूर्वी जिथे होत्या त्याच ठिकाणी परत ठेवल्या. त्यानंतर मला आपोआप झोप येऊ लागली. तथापि या सर्व घटनांमधून मला असे वाटते की जेव्हा रात्रीच्या वेळी कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या आभामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करते किंवा त्याकडे आकर्षित होते, तेव्हा आपले अवचेतन मन हा संदेश जागरूक मनाला देते. हेच कारण आहे की आपले डोळे अचानक उघडतात. तथापि हे दिनचर्येत निश्चित केले आहे, जसे की जर तुम्ही दररोज 5 वाजता उठलात तर तुमचे अवचेतन मन तुम्हाला 5 वाजता जागे करेल. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहा आणि आमच्या वेगळा विषय चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचेल. धन्यवाद. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. राधे राधे.